पुष्पा 2 या चित्रपटातील गाणी सध्या चर्चेत आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असताना आता त्यात नवा ट्विट जवळ आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना थोडे थांबायला लागण्याची शक्यता आहे. चित्रपट आता थेट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे अशी चर्चा आहे. स्वातंत्र्य दिनी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगण्यात आलं होतं. मात्र रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन बरोबर टक्कर टाळण्यासाठी ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता सिंघम अगेन ही त्या तारखेला प्रदर्शित होईल का नाही याची शाश्वती नाही, पण याच तारखेला जॉन अब्राहमचा वेदा आणि अक्षय कुमारचा खेल खेल में आणि श्रद्धा कपूरचा स्त्री 2 ही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रदर्शनासाठी थांबायचं की ही तारीख ठेवायची यावर टीम पुष्पा हे विचार करत आहेत. तर काही मीडिया रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन स्टार या सिनेमाचं काही सीन शूट करायचे आहेत आणि दिग्दर्शकाने या सिनेमातले काही सीन पुन्हा शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सिनेमाचा एडिटर अँटनी रुबेन यांना सिनेमा सोडल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल टीमचा निर्णय होत नाही. तर आता सध्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता एडिटर नवीन नुली या सिनेमात घेण्याची चर्चा सुरू आहे, पण अद्यापही सिनेमाची रिलीज डेट ठरली नाहीये. तर यात पुष्पा डिसेंबरपर्यंत पुढे गेला असला तरी आमिर खानचा सितारे जमीन पर या आणि अक्षय कुमारचा वेलकम टू द जंगल या चित्रपटाबरोबर त्यांची टक्कर व्हायची शक्यता आहे. एकंदर कधी प्रदर्शित झाला तरी बॉक्स ऑफिसवर कोणाशी ना कोणाशी टक्कर होणार असं दिसतं. त्यामुळे निर्मात्याच्या निर्णयावर सगळ्यांचं लक्ष आहे. पुष्पा द कपल सॉन्ग ही दोन्ही गाणी ग्लोबल टॉर्चवर झाली आहेत. आता अल्लू अर्जुन असलेल्या पुष्पाने ह्या 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये अब्जाहून अधिक व्ह्यूज आणि लाईकचा टप्पा ओलांडला आहे. द कपल सॉन्ग नंतर अवघ्या काही दिवसातच लाखोचे लाईक्स मिळवले असून यावर रील्सही व्हायरल होत आहेत. सगळीकडे जर्मन व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये पुष्पा या गाण्यावर तयार केलेला व्हिडिओ व्हायरल झाला. यातून गाणी चाहत्यांना आवडत असल्याचं अधोरेखित होते. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे पुष्पा सार्वजनिक वाजलेल्या 50 तेलुगू गाण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं. या सिनेमाला भरघोस कमाई करण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचं बोललं जातं. राष्ट्रीय पुरस्कार विजेता रॉकस्टार DSPचं या सिक्वेलमधून पुन्हा कौतुक होते हे वेगळं सांगायला नको.